नमस्ते, मी परशुराम. टुडेज मार्केट ॲनालिसिस घेऊन येतो मी रोज. आज 2 मार्च आहे. बघूया मार्केटमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते आज. राईट, चला निफ्टीने सुरू करूया. निफ्टी 2 दिवसाच्या मुवमेंट नंतर शुक्रवारी चांगली मुवमेंट दिली आणि त्याच्यानंतर मग सोमवारी फॉल मोठा काल कन्सोलिडेट झालाय पूर्ण. आणि मग आज कशा पद्धतीने आपल्याला मोमेंट देणार. सर्वात महत्वाचं म्हणजे काय, जे शुक्रवारी फॉल झालेला आहे. शुक्रवारी ही आपण विकेंड सेशन मध्ये पण सांगितलं होतं की आता इम्पॉर्टंट लेवल्स कुठले आहेत आपल्यासाठी. 14,470 जो लो होता तो, आणि वरती 14,900 ह्या महत्वाच्या आहेत. कारण हा मोठा बिग कॅन्डल जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत मार्केट मोठी मुवमेंट मिळणार नाही किंवा एक डायरेक्शन आपल्याला मिळणार नाही. आणि काल जरी बघितलं आपण तरी मार्केट एकाच रेंजमध्ये होता एकदम, आणि वरखाली वरखाली रोलर कोस्टर सारखा काल मोमेंट मार्केटनी दिलेली आहे. बघा थोडस मी छोट्या टाइम फ्रेम मध्ये गेलो तर बघा बरोबर रिस्पेक्ट त्यांनी प्रत्येक लेवलला केलेला आहे. जे काल मी व्हिडिओ नाही पण ग्रुपवरती टाकलं होतं की कुठल्या लेवल्स आपल्याला एक्सपेक्टेड आहेत आणि कुठल्या लेवलमध्ये मार्केट राहू शकतो, आणि बरोबर त्या लेवल्समध्येच काल मार्केटने टाइम काढलेला आहे. राईट, मग आता ह्या करेक्शन नंतर मग त्यांनी आता मोमेंट दिली पाहिजे का. मोठी मोमेंट मग ती पॉझिटिव्हला येईल का निगेटिव्हला येईल. तर इम्पॉर्टंट एक आहे ते म्हणजे 14,600 ची जी इम्पॉर्टंट लेवल होती ती क्रॉस करून मार्केट आता वर आलेला आहे निफ्टी. राईट, म्हणजे इथं एक पॉझिटिव्ह संकेत आपल्याला इथं मिळतोय. आता वरच्या लेवलसाठी इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे काय, 14,913 म्हणजे 14,900च्या वरती तो टिकला पाहिजे, तर मार्केट एक चांगल्या मोमेंट परत घेईल, एक चांगल्या कंडिशनला जाईल. एचजीएक्स निफ्टी आताही 110-120च्या आसपास आहे, पॉझिटिव्ह दिसतोय. डाऊ पण काल 2% वाढलेला आहे, त्यामुळे कुठेतरी थोडंसं पॉझिटिव्ह बूस्ट मार्केटसाठी आहे. फक्त आता ओपनिंग झाल्यानंतर मार्केट कशा पद्धतीने मोमेंट देणार आहे हे मात्र आपल्याला पाहायचंय. मग यासाठी आजच्या लेवल्स काय असतील आपल्या वरच्या, 14,850 ते 14,925, 900 ते 925 हा एक कंजंक्शन झोन राहील. तो क्रॉस झाला की त्याच्यानंतर आपल्याला 15,000 15,082 या लेवल्स वरच्या येताना दिसतील. आणि मध्ये गॅप आहे, कुठलीही लेवल नाहीये, तर त्या याच्यात 15,000 जे सायकोलॉजिकल लेवल आहे ती, आणि 15,082 जो आधीचा आपला एक चांगला सपोर्ट होता तो नंतर आता रेजिस्टन्स झालेला आहे. तर या लेवल्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि समजा मार्केट 14,850च्या आसपास जर ओपन झाला तर मात्र 14,875 14,890च्या आसपास जाऊन तो एक रिव्हर्स मुवमेंट देऊ शकतो. कारण 14,913चा हा परवाचा टॉप जो आहे, जो आपल्याला जिथून मार्केट खाली आलेला आहे तिथून तो रेजिस्टन्स घेण्याचा प्रयत्न करेल, आणि तिथून जर खाली आला तर मग मात्र 14,850 ते 14,800 हा आपल्याला पहिला सपोर्ट राहील, आणि 14,750 हा दुसरा सपोर्ट राहील मार्केटसाठी आजच्यासाठी. राईट, चलो ओपन इंटरेस्ट डाटा बघूया. ओपन इंटरेस्ट डाटा जर बघितला आपण तर पुट कॉल रेशो 0.65 ला आलेला आहे. नॉर्मल मार्केट आहे. विक्स सुद्धा थोडासा कमी झालेला आहे. विक्स जर आपण पाहिलं तर 25च्या आसपास आहे इंडिया विक्स, त्यामुळे व्हॉलॅटिलिटी पण आहे थोडीशी, पण एवढी नाहीये. 28 वरती वगैरे गेला होता. तर इथून आता आपण म्हणू शकतो की ओव्हरबाउट मार्केट, ओव्हरसोल्ड मार्केट झालेलं आहे. तर इथून यांनी आता बाउन्स बॅक दिला पाहिजे. राईट, तर हायेस्ट ओपन इंटरेस्ट डाटा 15,000 लेवल वरती आहे आणि 14,800. 14,800 ही मेक और ब्रेक असेल. 14,800 जर टिकला तर वरती जाईल, नाही तर मग तिथून अगेन मार्केट खाली येईल. खाली 14,500 वरती हायेस्ट ओपन इंटरेस्ट डाटा पुट साइडला आहे. जास्त जो डाटा आहे तो स्प्रेड झालेला नाहीये, त्यामुळे एकदम एक चांगली पोझिशन इथून मार्केटनी एक शांत मुवमेंट द्यायला पाहिजे. राईट, हे झालं निफ्टीचं. बँक निफ्टी बघूया. सेम सायकोलॉजी इथे सुद्धा आहे मार्केटमध्ये. राईट,
35,500च्या वरती मार्केट थोडा चांगल्यापैकी टिकला पाहिजे. हे जास्त महत्वाचं आहे मार्केटसाठी, की 35,500 हा थोडासा रेजिस्टन्स आहे. काल पण प्रयत्न केला त्यांनी टिकायचा, पण तो टिकला नाही, तिथून खाली आलेला आहे पुन्हा. मग आता आपल्याला इम्पॉर्टंट जो लेवल आहे ते म्हणजे 35,500च्या वरती टिकला पाहिजे. जर समजा 1% जर मार्केट ओपन झालं आज, तर 35,500च्या वरती ओपनिंग देईल. 35,500च्या वरती ओपनिंग जर दिलं तर कालचा जो हाय आहे तो टिकला पाहिजे 35,580च्या आसपास. तर त्याच्यावर निघाला मार्केट तर चांगलं 35,750, 35,800 ते 36,000 ह्या लेवल्स मार्केटसाठी आजच्या राहतील. 36,000 36,050 पासून मार्केट एक डाऊनफॉल द्यायचा प्रयत्न करेल. तिथून तो मार्केट एक पुन्हा खाली यायचा प्रयत्न करेल. जर आला तर मग मात्र 35,800 हा पहिला सपोर्ट राहील मार्केटसाठी, आणि दुसरा जो आहे तो 35,600चा राहील. आता SGX निफ्टी दाखवतोय, पण समजा अजून 9 वाजेपर्यंत जर तो खाली झाला ना, मार्केटनी फ्लॅट ओपनिंग जर दिलं 35,400च्या आसपास, 350च्या आसपास, किंवा जर तो डाऊनला झाला तर मग मात्र 35,000 हा इम्पॉर्टंट सपोर्ट राहील. कारण आधी सुद्धा 35,000ची जी लेवल आहे ती ब्रेक झालेली नाहीये. इथे जो सपोर्ट आहे आधीचा तो काल पण त्यांनी प्रयत्न केला, पण 35,000 त्यांनी होल्ड केलेला आहे. तर 35,000 ब्रेक झाला तर 34,800 ची लेवल आपल्याला खाली मिळेल. 34,800 34,600 दोन एक्स्ट्रीम लेवल आहेत, जिथपर्यंत जायची शक्यता कमी आहे, पण त्या लेवल सुद्धा आपण कन्सिडर करूयात. राईट. ओपन इंटरेस्ट डाटा बँक निफ्टीचा 0.66 पुट कॉल रेशो तिथेच आहे जवळपास. येस, याच्यात सुद्धा स्प्रेड आहे 500 पॉईंट वरती. त्यामुळे 36,000 37,000 वरती आणि बराच लांब आहे. आता कशा पद्धतीने ट्रीट होईल ते बघूया. 34,000 वरती हायएस्ट ओपन इंटरेस्ट डाटा पुट मध्ये आहे, आणि 35,000 वरती पुट आणि कॉल मध्ये जवळपास सारखाच ओपन इंटरेस्ट इथे बनलेला आहे. तर 35,000 35,500 इम्पॉर्टंट लेवल आजच्यासाठी आपल्याला आहे. वरच्या साईडला 35,500 ब्रेक झाला तर चांगल्या प्रकारे आपल्याला मुवमेंट देईल. खाली 35,000 जर ब्रेक झाला तर का चांगल्या प्रकारे आपल्याला मुवमेंट मार्केट डेफिनेटली देऊ शकेल. राईट. तर या लेवलवरती आपल्याला काम करायचंय. तर हे होतं आजचं मार्केट ओव्हरव्ह्यू. ऍक्च्युअल मार्केटमध्ये बघूया कशा पद्धतीने आपल्याला मोमेंट्स मिळतात ते. राईट. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ प्रॉफिटेबल डे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.